नमस्कार. अभिजात मराठी व्याकरण या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, काही दिवसाचा खंड पडला, पण आपण इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत ते स्टुडिओमध्ये, मोठ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतोय आणि त्या स्टुडिओच्या सेटअपमुळे किंवा त्याच्या त्या इन्स्टॉलेशनसाठी थोडासा कालावधी गेला. पण इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत ते आपले कंटिन्यू अपलोड्स होत जातील. तुमचे जेवढे काही मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत ही सिरीज नक्की पोहोचवा. नक्की प्रत्येकाला याचा फायदा होईल असं प्रयत्न करूयात. चला तर सुरू करूयात. अभिजात मराठी व्याकरणच्या या प्लॅटफॉर्ममध्ये पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण मागच्या लेक्चर्समध्ये वर्ण, ध्वनी, मूलध्वनी, त्याच्यानंतर वर्णांचे प्रकार, त्यानंतर स्वर, स्वरांचे प्रकार, त्यामध्ये रस्व कुठले, दीर्घ कुठले, संयुक्त स्वर कुठले, या सर्व घटकांचा विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे. त्यासोबतच आपण आज स्वरादींचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर व्यंजनांचा करणार आहोत. स्वरादींचा अभ्यास करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वरादी म्हणजे काय बघा. नेमकं स्वरादी कशाला म्हणायचं म्हणजे काय, याचं जर आपण फोड बघितली, स्वरादी या शब्दाची जर फोड बघितली तर आपल्याला दिसतं की स्वर अधिक आधी. बरं, मग ज्यांच्या आधी अगोदर स्वर येतो त्यांना आपण काय म्हणत असतो, स्वरादी म्हणत असतो. म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार करण्या अगोदर स्वर येतो, काय येत असतं, स्वर येत असतो, त्यांना आपण स्वरादी म्हणत असतो. बरं, मग यामध्ये स्वरावर स्वार होत असतो. हा काय होत असतो, हो स्वरादी हा स्वरांवर स्वार होत असतो. बरं, स्वरादी किती आहेत तर मुख्य 2 स्वरादी आहेत. त्या स्वरादींना आपण काय म्हणतो असतो, एकाला म्हणतो आपण अनुस्वार आणि दुसऱ्याला काय म्हणतो, विसर्ग. हे 2 स्वरादी आहेत. बरं, या 2 स्वरादींमध्ये आपण सगळ्यात पहिला कोण शिकणार आहोत, पुढे अनुस्वार शिकणार आहोत. पण नेमकं स्वरादी म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार केल्यानंतर त्याच्या अगोदर त्याच्यावरती जो स्वार होतो त्याला आपण स्वरादी म्हणतो. स्वरांच्या अगोदर जो स्वार होतो त्याला आपण स्वरादी म्हणतो. स्वरादी कोणावर स्वार होतो तर स्वरांवर स्वार होतो. आता स्वर कुठले आहेत, अ पासून औ पर्यंत जे आपण बघितलेत ते कुठले आहेत, पूर्ण 14 स्वर आहेत. त्या 14 स्वरांवरती हा स्वार होत असतो. बरं, स्वर म्हणजे काय आणि आदी म्हणजे काय. स्वर म्हणजे जे आपण बघितलेत अ पासून औ पर्यंत, हे एकूण 14 जे आहेत हे काय आहेत, स्वर आहेत. हे जे स्वर आहेत यांच्यावर स्वार होणारा उच्चार म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, स्वरादी म्हणतोय. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय बघा की या सर्वांचा समावेश जो आहे कशाचा, विसर्गांचा, हा कशामध्ये होतो, मृदू वर्णांमध्ये केला जातो. यांचा समावेश मृदू वर्णांमध्ये केला जातो. आता मृदू वर्ण म्हणजे कुठले आणि कठोर कुठले ते आपण विस्तृतपणे पुढे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण हलंत कुठले असतात, कंठ कुठले असतात, उच्चार स्थानानुसार किंवा मग त्यांच्या प्रत्येक घटकानुसार त्यांचं वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोतच. पण फक्त एवढा मुद्दा लक्षात ठेवा की हे जेवढे काही स्वरादी आहेत हे मृदू वर्णांमध्ये येत असतात. स्वर सुद्धा मृदू वर्णांमध्ये येत असतात. लक्षात येत आहे. बरं, पुढे काय तर स्वरादीपूर्वी येणारे इकार आणि उकार हे रस्व आहे बघा, ई. इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा की इकार म्हणजे असा जर इकार लिहिलाय तर तो म्हणजे रस्व असणार आहे. मग रस्व इकारा संदर्भात आपण बोलतोय. आणि जर असं लिहिलं इकार तर हा इकार जो आहे हा दीर्घ बद्दल बोलतोय आपण आणि हा रस्व बद्दल बोलतोय. हे एक लक्षात ठेवा. ई वरती रफर नसेल तर तो रस्व संदर्भात आपण त्याची चर्चा करतोय असं लक्षात ठेवा. आणि जर त्याच्यावरती रफर असेल तर ते दीर्घ संदर्भात आपण चर्चा करतोय, हे एक लक्षात ठेवा. बरं, मग आता ज्यावेळेस एखादा स्वरादीपूर्वी येणारे इकार आणि उकार जे असतात बघा ते कसे लिहिले जातात सांगतोय मी, रस्व लिहिले जातात. हे एक लक्षात ठेवा. आता शुद्ध लेखन किंवा शुद्ध शब्द याचा आपण स्पेशल लेक्चर 1-2 दिवसात घेणारच आहोत. पण ते शुद्ध शब्दांचे नियम जे असतात की शुद्ध शब्द कसा ओळखायचा अचूकपणे ओळखता येतो. एक 11 नियम, जर 10-11 नियम लक्षात ठेवले किंवा 2-3 वेळेस ते नियम लक्षात नजरेतून काढले तर शुद्ध शब्दांचा कधीच तुमचा प्रश्न चुकणार नाही. इतके सोपे नियम आहेत. बरं, मग हे जेवढे काही स्वरादीपूर्वी येणारे जे काही इकार आणि उकार आहेत ते कसे लिहिले जातात, रस्व लिहिले जातात. बरं, मग ह्यामध्ये नेमका स्वरादींचे मी तुम्हाला सांगितले की स्वरादींचे 2 प्रकार पडतात. स्वरादी म्हणजे कुठले कुठले, एक म्हणजे अनुस्वार. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण त्याला आणि आहा असं म्हणायचं बघा. म्हणजे कसं,
याला आपण असं लिहायचो आणि याला आहा असं लिहायचो. पण ही फक्त कोणती पद्धत आहे हो? दर्शनीय पद्धत किंवा दाखवण्यासाठी प्रेझेंट करण्यासाठीची पद्धत आहे. खरं तर हा फक्त वरतीच येतो का? नाही, हा सर्व वर्णांवरती येऊ शकतो. पण त्याला दाखवताना किंवा आपण लहानपणापासून ह्याला अनुस्वाराला काय म्हणलंय? आणि विसर्गाला काय म्हटलंय? आहा. बरोबर आहे. पण हे फक्त आणि आहा पुरते मर्यादित नसून हे बाकीच्या वर्णांसोबत पण येतात. म्हणून ह्याला दाखवताना अशा चिन्हाने दाखवलं जातं बघा. त्याला आपण शीर्षबिंदू म्हणतो. काय म्हणत असतो आपण त्याला? शिरोबिंदू किंवा शीर्षबिंदू, जो डोक्यावर दिला जातो. लक्षात येतंय? समजा आंबा हा एक शब्द आहे, तर आच्या डोक्यावरती आपण हा टिंब देतोय आणि हे बा काढतोय, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतोय? शिरोबिंदू म्हणतोय. काय म्हणतोय याला? शिरोबिंदू. म्हणजे अनुस्वार हा शिरोबिंदूवरती किंवा शीर्षबिंदू म्हणून ओळखला जातो. बरं, ह्याचे पण परत प्रकार पडतात. एक कुठला? जो खणखणीत आणि स्पष्ट उच्चाराचा आणि ओझरता उच्चाराचा, ते आपण विस्तृतपणे पुढे अभ्यासणार आहोतच. पण ह्यामध्ये काय होतंय, तर जे काही स्वरादी आहेत ते दोन प्रकारे वर्गीकृत केले जातात. त्यातला पहिला म्हणजे कोण? अनुस्वार. आणि दुसरा म्हणजे कोण? विसर्ग. विसर्ग म्हणजे काय आणि अनुस्वार म्हणजे काय, त्याचा आपण विस्तृत अभ्यास पुढे करू. बरं, आता नेमका अनुस्वार म्हणजे काय? अनु म्हणजे काय? मागून. आता काही शब्द आहेत बघा, अनुज, अनुजा, म्हणजे धाकटा मुलगा, धाकटी मुलगी, ह्याच्यासाठी आपण अनु हा शब्द वापरतो, म्हणजे मागून, नंतर जन्मलेला. तसाच अनुचा अर्थ काय होतो? अनु म्हणजे काय? तर मागून, नंतर, म्हणजे त्याला आपण अनु म्हणतो. आणि स्वार, स्वार म्हणजे काय हो? एखाद्यावर बसणे. आपण स्वार, घोडेस्वार असा शब्द वापरतो बघा, घोडेस्वार. म्हणजे काय? घोड्यावर स्वार होणार आहे. बरोबर आहे. मग अनुवर स्वार होणारा जो कोणी असणार त्याला आपण काय म्हणतोय? अनु म्हणजे मागून, आणि स्वार होणारा म्हणजे कोण? बसणारा किंवा मग त्याच्यावरती स्वार होणारा, त्याला आपण अनुस्वार म्हणतोय. आता हे जे अनुस्वार आहेत हे कशावर स्वार होतात हो? शक्यतो हे कशावर स्वार होतात? स्वरांवर स्वार होतात. बरं, स्वरांवर का? तर प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक अक्षर, अक्षर ज्याला म्हणतोय ते पूर्ण अक्षर असतं. जेव्हा तुम्ही एखादा शब्द लिहिताय, समजा मी अमर असा एक शब्द लिहितोय, अमर, तर हे पूर्ण अक्षर आहेत. अ पूर्ण आहे, म पूर्ण आहे आणि र पूर्ण आहे. बरं, मूळाक्षर जर बघितलं तर हे म अधिक अ, ह्याचं जर कोड केले आपण, म अधिक अ. बरं, गंमत हा एक शब्द आहे, गंमत. आता ह्यामध्ये मी काय सांगतोय की अनुस्वार हा स्वरांवर स्वार होणारा उच्चार आहे. काय म्हणतोय मी? आपण अनुस्वार हा अक्षरावर मागून नंतर स्वार होतो, म्हणून त्याला अनुस्वार म्हणतात. पण अनुस्वार हा स्वरांवर स्वार होत असतो. कशावर स्वार होतो? स्वरांवर. हे एक नक्की लक्षात ठेवा. हा स्वरांवर स्वार होतो. नेहमी अनुसार स्वरांवर स्वार होतो. मग ते कसं? तर मी एक्झाम्पल सांगितलंय, उदाहरण सांगितलंय, गंमत. आता गंमत हा शब्द लिहित असताना आपण जर बघितलं तर हा ग वरती स्वार झालेला दिसतो, पण हा ग वरती नाही, हा अ वरती स्वार झालेला आहे. बघा, ग ला आपण कसं लिहितो? ग अधिक अ अधिक अनुस्वार. अशा पद्धतीने हा गम तयार झालेला आहे. लक्षात येते? म्हणून हे जे काही अनुस्वार आहे हा कुणावर स्वार झालेला आहे? या स्वरावर स्वार झालेला आहे. स्वरांवर स्वार होणारा, मागून स्वार होणारा, म्हणून त्याला आपण अनुस्वार म्हणत असतो. बरं, अनुस्वाराला बिंदू, शीर्षबिंदू किंवा अनुनासिक असं म्हटलं जातं बघा. हा एक शब्द लक्षात ठेवा, कारण त्यामध्ये अनुस्वार आणि अनुनासिक हे दोन फरक असणारे काही घटक आहेत, ते आपण पुढे अभ्यासणार आहोत पुढच्या स्लाइडवरती. पण अनुनासिक म्हणजे कुठला आणि अनुस्वार म्हणजे कुठला त्याचा आपण विस्तृत अभ्यास करूच. पण त्याला काय म्हणू शकतो आपण? बिंदू म्हणतो, शीर्षबिंदू म्हणतो किंवा शिरोबिंदू पण म्हणतो, असं सुद्धा म्हणतो, किंवा त्याला अनुनासिक म्हणतो. परीक्षेत कुठलाही शब्द आला तरी गोंधळण्याचं कारण नाही, कारण ते एकच आहे. बिंदू, शीर्षबिंदू, अनुनासिक किंवा शिरोबिंदू हे म्हणजेच कोण? हा अनुस्वार असणार आहे. कोण असणार आहे? हा अनुस्वार असणार आहे. बरं, अनुस्वार अशा पद्धतीचा आहे. मग अनुस्वारामध्ये काय आपण बघितलंय की अनु म्हणजे काय? मागून, नंतर. आणि स्वार म्हणजे काय? बसणारा किंवा त्याच्यावरती कुरघुडी करणारा. मग अनुस्वार म्हणजेच काय? उच्चारावर स्वार होणारा उच्चार असतो. कशावरती? उच्चारावरती स्वार होणारा उच्चार. आता हा तसं जर बघितलं तर हा ग
हा उच्चार आहे, ह्याच्यावरती तो स्वार झालाय लक्षात येत आहे. बरं, त्यातही यांचे अजून की स्पर्श व्यंजन गट जे आहेत त्यांच्या संदर्भात नियम आहेत आणि जे अवर्गीय व्यंजने आहेत त्या संदर्भातले काही नियम आहेत ते आपण विस्तृतपणे पुढे अभ्यासूच. फक्त एवढं लक्षात ठेवा की अनु म्हणजे काय, मागून, आणि स्वार म्हणजे काय, बसणे. दुसरं काय की अनुस्वार हा उच्चारावर स्वार होणारा उच्चार आहे. दुसरा मुद्दा, कारण मल्टीलाइनर मध्ये जर प्रश्न आला, अनेक ओळींचा जर प्रश्न आला 3 किंवा 4 ओळींचा आणि त्यापैकी खाली परत अ बरोबर, ब बरोबर, अ ब बरोबर, ब क बरोबर असे काही पर्याय आले तर ह्यामध्ये हे विधानं खूप वेळेस विचारून झालेले आहेत. त्यामुळे हे एवढे विधानं लक्षातच असायला पाहिजे. आणि अनुस्वाराला काय म्हणतात, बिंदू म्हणतात, शिरोबिंदू म्हणतात, शीर्षबिंदू म्हणतात किंवा मग अनुनासिक म्हणतात. लक्षात येते. पुढे बघू. बरं, अनुस्वार म्हणजे आणि अनुनासिक यातला साधा फरक काय बघा, की अनुस्वार कशाला म्हणायचं आणि अनुनासिक कशाला म्हणायचं. तर अनुस्वार म्हणजे काय, अनुस्वार म्हणजे नाकातून होणारा स्पष्ट, खणखणीत आणि आघातयुक्त जो काही उच्चार असतो त्याला आपण काय म्हणत असतो, अनुस्वार म्हणत असतो. म्हणजे जिथे जिथे उच्चार कसा होतोय हो, नाकातून स्पष्ट, खणखणीत होतोय आणि आघातयुक्त होतोय. आता याचे काही उदाहरणं बघूत आपण. समजा मी हा शब्द लिहितोय गंगा, या ग वरती अनुस्वार दिलेला आहे. काय दिलेला आहे, अनुस्वार दिलेला आहे. बरं, ह्याचा उच्चार, ह्या अनुस्वाराचा उच्चार जो आहे बघा, हा अनुस्वाराचा उच्चार हा स्पष्ट आहे. कसा आहे, स्पष्ट आहे, खणखणीत आहे बघा. गंग म्हणजे खणखणीत आवाज येतोय, त्याचा त्या अनुस्वाराचा खणखणीत आवाज येतोय. त्यानंतर आघात होतोय, ग वरती आघात केला जातोय. काय केलं जातंय, आघात केला जातोय. म्हणून ज्या ज्या वर्णांवरती किंवा ज्या ज्या शब्दांवरती अनुस्वार येत असतो त्या अनुस्वाराचा उच्चार काय होत असतो, नाकातून स्पष्ट, खणखणीत आणि आघातयुक्त होत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो, अनुस्वार म्हणत असतो. त्यानंतर दुसरा घटक येतो विसर्ग, माफ करा, अनुनासिक. आता अनुनासिक म्हणजे काय, की नाकातून होणारा अस्पष्ट, कसा, अस्पष्ट किंवा ओझरता उच्चार. एक तर तो अस्पष्ट असणार आहे आणि दुसरा कसा असणार आहे, ओझरता असणार आहे. मध्ये आपल्याकडे अनुनासिक लिहिण्याची मराठीत पद्धत जी होती ती आता जवळपास बंद झालेली बघा. म्हणजे आपण पान असा शब्द लिहायचो, पान, ते न वरती एक असा ओझरता अनुस्वार द्यायची सवय होती किंवा परंपरा होती, ती आता ही बंद झालेली आहे. म्हणजे अनुनासिकाचा वापर बऱ्यापैकी मराठीतून लुप्त होत गेलेला आहे. बरं, असे बरेच शब्द आहेत की ज्यांचा उच्चार करताना शेवटी ओझरता आणि अस्पष्ट अनुनासिक असल्याचं त्यामध्ये आढळून येतं. पण आपण त्याचा आता अनुस्वार देऊन त्याला व्यक्त करत नाही. पाणी, याच्यावरती अनुस्वार असायचा पण आता तो देणं बंद झाला आहे. किंवा पुस्तक, यावरती अनुस्वार असायचा. म्हणजे शब्दांच्या शेवटच्या वर्णावरती ओझरता आणि अस्पष्ट जो काही शिरोबिंदू द्यायचा त्याला आपण अनुनासिक म्हणायचो. ज्याचा उच्चार कसा होता, अस्पष्ट आणि ओझरता होता, याला आपण अनुनासिक म्हणत असतो. आता हे जे अनुस्वार आणि अनुनासिक आहेत हे परसवर्ण म्हणून लिहिले जातात बघा. आता परसंवर्ण संकल्पना काय आहे, त्याचे स्पष्टीकरण काय आहे ते आपण विस्तृतपणे बघूच. बरं, पर म्हणजे काय, पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे काय, दुसरा, पर म्हणजे दुसरा. आणि सवर्ण म्हणजे काय, समान किंवा समान उच्चारस्थान असणारा किंवा त्याच वर्गातील वर्ण. बर, समजा ज्यावेळेस आपण एखादा शब्द उच्चारत असतो त्यामध्ये एक समजा तेच परत उदाहरण घेऊ आपण, आंबा. आंबा. आता इथं म कुठेच नाही बघा, म ह्या अक्षरात कुठेच नाही, पण उच्चार करत असताना म चा भास होतो. काय होतोय, म चा भास होतोय. आता याला श्रुत होणे एक संकल्पना वापरली जाते बघा. श्रुत म्हणजे त्याचा भास होतो, पण तो प्रत्यक्षात आपण लिहितोय का, इथे म लिहितोय का, तर नाही. बरं, मग हा मचाच उच्चार काय येतोय, कारण त्या अनुस्वाराच्या नंतरचा जो काही स्पर्श व्यंजन असणार आहे, काय असणार आहे, व्यंजन असणार आहे. काय असणार आहे, त्या अनुस्वारानंतर जे काही स्पर्श व्यंजन असणार आहे तर
त्या स्पर्श व्यंजनातील जे काही अनुनासिक असणार आहे ते अनुनासिकासारखा त्यामध्ये उच्चार झाल्याचा आपल्याला भास होतो. आणि आपण लिहिताना ज्यावेळेस एखादा शब्द परसवर्ण म्हणून लिहित असतो त्या पद्धतीने कसं लिहिला जातो ते पण बघू. ह्याला आपण कसं परसवर्ण म्हणून कसं लिहितोय तर आ बा अशा पद्धतीने. पण परसवर्ण लेखन करत असताना किंवा अशा पद्धतीने शब्द लिहित असताना आपण लिहू शकतो असा पण शब्द, पण योग्य उच्चार कुठला आहे किंवा योग्य लेखन पद्धत कुठली आहे तर हा आहे आंबा, हीच योग्य पद्धत आहे. पण ज्यावेळेस परसंवर्ण लेखन करायचं झालं तर हा सुद्धा शब्द योग्य आहे. हा परसंवर्ण लेखनामध्ये हा शब्द योग्य आहे. मग आता असे कोणकोणते गट आहेत आणि त्याच्यानंतर कोणकोणतं अनुनासिक येतं, बरं ज्यांच्यानंतर अनुनासिक येत नाही त्याच्या संदर्भात काय तर आपण ते विस्तृतपणे बघू. बघा आता यामध्ये अनुनासिकाचा परसंवर्ण म्हणून केव्हा केव्हा वापर केला जाऊ शकतो तर आपल्याकडे स्पर्श व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने अशी व्यंजनांचा आपण विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. पण ज्याचं वर्गीकरण करत असतो आपण ते स्पर्श व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने अशा दोन गटात व्यंजनांचं वर्गीकरण करतो साधारण ढोबळपानाने. आता यामध्ये ह्यालाच वर्गीय किंवा स्पर्श वर्गीय व्यंजने किंवा स्पर्श व्यंजने म्हणतो. आता वर्गीय व्यंजने कुठले आहेत तर हे एक लक्षात ठेवा 5 गट आहेत. स्पर्श व्यंजनांचे किंवा वर्गीय व्यंजनांचे 5 गट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातले पहिला गट कुठला आहे क गट. क गट म्हणजे काय हो, गट म्हणजे ती पूर्ण लाईन, ती पूर्ण ओळ. त्या क ख ग घ जे तुम्ही वाचताय त्यातली ती पूर्ण लाईन आहे 5 वर्णांची, त्याला आपण काय म्हणत असतो क चा वर्ग किंवा क गटाचा वर्ग किंवा क वर्ग. आता ह्या क वर्गामध्ये किती लोक आहेत तर क पासनं अंग पर्यंत. बरं हे आय थिंक याच्या स्लाइड मध्ये आहे बघा, आहे ऑलरेडी स्लाइड आहे आपल्याकडे. आता ज्यावेळेस आपण परसंवर्ण लेखन करत असतो त्यावेळेस काय काय घटक होतात बघा. तर सगळ्यात पहिलं की हा अनुस्वार, हे जे काही पूर्ण दिलेलं आहे मी हे पूर्ण काय आहे हे अनुसारांची लाईन आहे. म्हणजे अनुसार अशा पद्धतीने आपण दाखवतो अवरती टिंब देऊन, पण प्रत्यक्षात तो कोणत्याही वर्णावरती येऊ शकतो. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, परत एकदा सांगतोय. बरं अनुस्वाराचं पर अक्षर काय आणि अनुस्वाराचं परसवर्ण काय. अनुस्वाराचं पर अक्षर जर समजा ह्या क समजा एक कंपन किंवा कुंपण हा एक शब्द आला. परसवर्ण लेखन करत असताना नेहमी लक्षात ठेवा की आघात, अनुस्वाराचा आघात हा पुढच्या अक्षरावर होत असतो. हे तर कु इथे कुचा उच्चार होतोय, पण हा अनुस्वार आहे ना हा पुढच्या स्पर्श व्यंजनावरती किंवा पुढच्या अवर्गीय वर्गीय कुठल्याही पुढच्या व्यंजनावरती तो आघात करत असतो. मग हे प कशामध्ये येतं, कोणत्या वर्गामध्ये येतं, त्या वर्गातील अनुनासिक काय म्हणतोय मी, त्या वर्गातील अनुनासिक जो अनुस्वारानंतरचा जो काही वर्ण असणार आहे, जो काही व्यंजन असणार आहे त्या व्यंजनातील त्या गटातील अनुनासिक आपण परसंवर्ण लेखन म्हणून वापरू शकतो. आता ह्याचं जर लिहायचं झालं कुंपण तर ह्याला कसं लिहिता येतं तर असं लिहिता येतं बघा, कु म जोडलेला आहे प ला आणि कुंपण असा शब्द तयार झालाय. बरं ह्यामध्ये आता हा जो कुंपण शब्द दिसतोय, हा जो कुंपण शब्द दिसतोय हा इथं प आणि म यांचा संबंध आलाय. बरं मच का घेतला तर अनुस्वारानंतर प हा वर्ण होता किंवा व्यंजन होतं आणि ते जे व्यंजन होतं ते प गटातील होतं पहा, प गटातील, आणि प गटातील होतं म्हणून प चा परसवर्ण म्हणून आपण म लिहित असतो. कुठलाही शब्द काढा, कुठलाही शब्द, आणि त्यात चेक करून बघा जर हे स्पर्श 5 गटातील स्पर्श व्यंजने आले असतील तर त्यामध्ये आपण परसंवर्ण लेखन करत असताना त्याच गटातील किंवा त्याच वर्णमालेतील किंवा ओळीतील आपण काय घेत असतो अनुनासिक म्हणून, अनुनासिक जे आहे ते परसवर्ण म्हणून घेत असतो. आता ह्यामध्ये हे 5 गट आहेत बघा, क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. ह्याला सोपं लक्षात ठेवा, कचाट्यात प, प कशात सापडलाय कचाट्यात सापडलाय, म्हणजे तुम्हाला ते सिरियली लक्षात ठेवता येईल. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. म्हणजे कचाट्यात प म्हणजे 5 वर्णांच्या आपल्याला वर्ग दिसतात आणि ह्या 5 वर्गांना आपण स्पर्श व्यंजने म्हणत असतो. आता स्पर्श व्यंजने हे सगळे स्पर्श व्यंजने आहेत बघा.
आणि हे सगळे स्पर्शव्यंजने किती आहेत तर एकूण 25 आहेत. हे किती आहेत हे 25. हे 25 स्पर्शव्यंजन ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस त्याच गटातील अनुनासिक आपण परसंवर्ण लेखनामध्ये घेत असतो. लक्षात येतंय. आता त्याचं जर आपण काही उदाहरण जर बघायचं झाले तर आपण ते उदाहरण बघू. आता त्याआधी आणखी काही नियम आहेत बघा की मराठीमध्ये परसंवर्ण वापरून लेखन केलं जात नाही. काय मराठीमध्ये परसंवर्ण असे काही वापरले जात नाहीत किंवा तसं लेखन केलं जात नाही. ते अनुस्वार देऊनच केले जातात. अनुस्वार म्हणजे काय टिंब देऊन केले जातात. बरं मग हे परसंवर्ण केव्हा तर ज्यावेळेस एखादे तत्सम शब्द असतील, तत्सम शब्द ज्यावेळेस आपण परसंवर्ण लेखन करून लिहित असतो त्यावेळेस ते अर्थभेद करण्यासाठी केले जातात. म्हणजे ज्यावेळेस परसंवर्ण लेखन केलं जातं त्यावेळेस अर्थ वेगळा निघतो आणि परसंवर्णाऐवजी अनुस्वार देऊन लिहिले जातात त्यावेळेस अर्थ वेगळा असतो. हे असे अर्थभेद करण्यासाठी आपण काय करत असतो तर परसंवर्ण लेखन करत असतो. त्याची उदाहरणं कुठले तर बघा. त्यामध्ये आता अनुस्वार आणि परसंवर्ण असे गट दिलेले आहेत. आता इथे अंत हा एक अनुस्वार दिलेला आहे बघा. अ वरती हा अनुस्वार आहे. अंत म्हणजे काय आतमध्ये आणि अंत याला परसंवर्ण केलेलं आहे. त्याआधी बघा परत बघा इथे अ नंतर त आला. त गटातील न हा त्याचा अनुनासिक आहे आणि तो अनुनासिक आपण परसंवर्ण लेखनामध्ये घेतलेला आहे. परत इथं चार्ट दाखवतो. तच्या गटातील न घेतलाय कारण तच्या शेवटी अनुनासिक कुठला येतो तर न येतो. बघा एक मिनिट थांबा. थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता. थोडासा सेटअप नवीन असल्यामुळे काही गोष्टी शिकणं चालू आहे त्यामुळे माफ करा. बरं ज्यावेळेस आपण हे बघत होतो की ज्यावेळेस एखादा वर्ण आपण परसंवर्ण म्हणून लिहित असतो त्यावेळेस मराठीमध्ये तसा तो लिहिला जात नाही. पण ज्यावेळेस आपण लिहितो ते कुठले शब्द असतात तर ते तत्सम शब्द असतात. कुठले शब्द असतात तत्सम शब्द. आणि तत्सम शब्दांना आपण परसंवर्ण म्हणून लिहितो. पण ते कशासाठी लिहितो तर ते अर्थभेद करण्यासाठी. अर्थभेद करण्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा यामध्ये बघा की अर्थभेद करत असताना काय होतं बघा. आता यामध्ये अंत हा एक शब्द बघा. अंत ह्यावरती अनुस्वार आहे. अवरती अवरती काय आहे अनुस्वार आहे. आणि इथे अंत हा शब्द परसंवर्ण म्हणून लिहिलेला आहे असा. आणि हा कसा लिहिलेला आहे जर कदाचित दिसत नसेल तर हा असा लिहिलेला आहे. अंत म्हणजे काय आतमध्ये. आणि हे परसंवर्ण लिहून त्याला अशा पद्धतीने लिहिलं तर याचा अर्थ काय होतोय शेवट. अंत अस्ति प्रारंभ तर ते अंत हे वालं म्हणजे शेवट असतो सुरुवात असं त्याचा संस्कृतचा मराठीत अर्थ होतो. पण हे जे काही शब्द आहेत हे परसंवर्ण म्हणून का लिहिले जातात तर ह्यामध्ये अर्थभेद करण्यासाठी आपण यांना परसंवर्ण पद्धतीने लिहितोय. मग अंत अनुस्वारावाला अंत आणि परसंवर्ण म्हणून लिहिलेला अंत यामध्ये फरक आहे अर्थांमध्ये. लक्षात येते. तसंच युगांत अनुस्वार दिलेला युगांत म्हणजे कोण त्या युगामध्ये युगायुगांत म्हणजे पूर्ण युगायुगांमध्ये युगांच्या आतमध्ये त्या दरम्यान. आणि युगांत जर परसंवर्ण लिहून जर हा लिहिला तर ते काय होतं युगाच्या शेवटी किंवा युगाचा शेवट. लक्षात येते. तसंच काय स्वरांत म्हणजे स्वरांमध्ये आणि स्वरांत म्हणजे स्वरांच्या शेवटी. तसंच शालांत परीक्षा. शालांत म्हणजे काय शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या. आणि शालांत म्हणजे शेवटच्या परीक्षा. शाळेचा शेवट किंवा शाळेतील शेवटच्या परीक्षा. लक्षात येत नाही. म्हणजे 10वीच्या ज्या परीक्षा असतात त्या शालांत असतात कारण काय त्या शाळेचा शेवट होणार तिथून. आणि त्याच्या आधीचे जे काय असतात त्या सगळ्या कशा असतात शालांत असतात अनुस्वार देऊन. म्हणजे शाळेअंतर्गत शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा. लक्षात येते. तसंच वेदांत. वेदांत म्हणजे काय वेदांमध्ये. आणि वेदांत जर परसंवर्ण पद्धतीने लिहिलाय तर त्याचा अर्थ काय होतो वेदांचा शेवट. अशा पद्धतीने अर्थभेद करण्यासाठी काय केलं करण्यासाठी अर्थभेद करण्यासाठी आपण हे परसंवर्ण लेखन करत असतो. लक्षात येते. हे अशा पद्धतीने आहेत. बरं आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. परत मी ते सांगितलं आधी पण सांगितलं परत सांगतोय की परसंवर्ण लिहित असताना कोणते वर्ण घेतले जातात तर अनुस्वारानंतर जो काही स्पर्श व्यंजन येतोय काय अनुस्वारानंतर जो काही स्पर्श व्यंजन येतोय. आता आपण जे वर्ग बघितले होते क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग आणि प वर्ग म्हणजे ह्यामध्ये जे काही वर्ण येतात
जर अनुस्वारानंतर हे स्पर्श व्यंजन येत असतील, या गटातले स्पर्श व्यंजन असतील, तर त्याच गटातील अनुनासिक, काय सांगतो तुम्हाला, त्याच गटातील अनुनासिक हे काय केलं जातं हो, त्याच गटातील अनुनासिक आपण काय करत असतो, त्याच गटातील अनुनासिक स्पर्श व्यंजन म्हणून वापरतो, माफ करा परसवर्ण म्हणून वापरतो. काय वापरतो, परसवर्ण. बर कसं बघा, अंत, अंतवर्ती, अंत या शब्दामध्ये काय होतंय, अवर्ती अनुस्वार आहे आणि पुढचा जो वर्ण आहे स्पर्श व्यंजन आहे ते कुठलं आहे, त आहे. म्हणून या अचं रूपांतर, अनुस्वाराचं रूपांतर न मध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे, न मध्ये, इथे. बर न मध्येच का, कारण त वर्गातील अनुनासिक आपल्याला घ्यायचं आहे. कोणत्या वर्गातील घ्यायचं आहे, त वर्गातील. तर त चं अनुनासिक कुठलं येतं, तर न नळाचं येतं आणि ट चं कुठलं येतं, न बाणाचं येतं. लक्षात येतंय, या अशा पद्धतीने यातला फरक आहे. किंवा इथे सगळं स्वरांत त चाललंय, पुढे अजून आपण काही शब्द अभ्यासणार आहोतच. बर, अनुस्वार केव्हा द्यावा, सगळ्यात महत्वाचं की अनुस्वार केव्हा द्यायचा. तर त्याचे हे जे काही घटक सांगितलेले आहे, ह्या 3 नियमांनुसार अनुसार आपण देत असतो. आता कुठले 3 नियम आहेत, त्यातलं पहिलं आहे की एखाद्या शब्दाचं सामान्य रूप करत असतो आपण, त्या सामान्य रूपाच्या शेवटच्या अक्षरांवरती आपण काय करत असतो, अनुस्वार देत असतो. त्यामध्ये बरं, सामान्य रूप करणं म्हणजे काय, तर सामान्य रूप केव्हा होतं, की ज्यावेळेस एखाद्या शब्दाला, एखाद्या नामाला किंवा एखाद्या कुठल्याही घटकाला ज्यावेळेस आपण एकतर शब्दयोगी अव्यय जोडतोय किंवा विभक्ती प्रत्यय जोडतोय, या घटकांवेळेस काय होतं, तर त्याचं सामान्य रूप होत असतं. समजा एक शब्द देतोय झाड, हे सामान्य रूप वगैरे नाम घटकामध्ये आपण विस्तृतपणे अभ्यासणार आहोत. ओके, आता झाड म्हणजे काय, तर हे एक नाम झालं, सामान्य नाम झालं. झाड हे सामान्य नाम झालं. बर, आता झाडाखाली असं आपण लिहितो, काय, झाडाखाली. आता खाली हे शब्दयोगी अव्यय आहे खाली, पण हे शब्दयोगी अव्यय जोडत असताना त्या झाड या शब्दाचं झाडा असा शब्द तयार झालाय बघा. आणि झाडा म्हणजे हे काय, त्याचं सामान्य नाव, सामान्य रूप आहे. काय आहे, सामान्य रूप. झाडाखाली, झाडावर, झाडाला, झाडाने, झाडाच्या, कुठलाही एक विभक्ती प्रत्यय जोडा किंवा शब्दयोगी अव्यय जोडा. ते जोडत असताना ते जे काही शब्दाचा बदल होतो आणि तो झालेला बदल शब्दयोगी अव्यय जोडताना किंवा विभक्ती प्रत्यय जोडताना त्याच्या आधी जो काही बदल होत असतो शब्दांमध्ये, तो झालेला बदल म्हणजे ते त्या शब्दाचं सामान्य रूप असणार आहे. काय असणार आहे, सामान्य रूप असतं. बरं, मग ज्यावेळेस एखाद्या शब्दाच्या सामान्य रूप करतो आपण, त्या सामान्य रूपाच्या शेवटच्या अक्षरावरती काय केलं जातं, अनुस्वार दिला जातो. हा पहिला नियम. म्हणजे बघा, मित्र हा शब्द आहे बघा, मित्र हा शब्द आहे. मग त्याला आपण शब्दयोगी अव्यय जोडतोय, मित्रांकरिता, मित्रांकरिता. झाड, झाडांना, मुले, मुलांना, देव, देवासाठी. इथं यावरती अनुस्वार आहे, देवांसाठी. सामान्य रूप करत असताना आपण काय करत असतो, अनेक वचन करत असताना त्याला अनुस्वार देत असतो. पहिला घटक. दुसरा काय की द्विरुक्त शब्दांमध्ये, द्विरुक्त म्हणजे काय हो, जे शब्द डबल डबल येतात, परत परत येतात, रिपीट होतात, त्यांना आपण द्विरुक्ती म्हणतो. मग द्विरुक्त शब्दांमध्ये दुसऱ्या शब्दाच्या सामान्य रूपावरती, कुठल्या दुसऱ्या शब्दाच्या सामान्य रूपावरती आपण काय करत असतो, अनुस्वार देत असतो. मग आता घराघरांत, हे बघा, घर आणि घर हे दोन काय आहे, घर या शब्दाचे, हे घर हे शब्द झाला, बरोबर आहे. या शब्दाला आपण घरा हे सामान्य रूप झालं, हा काय झाला शब्द, हे काय झालं सामान्य रूप. आणि घराघरात हे काय झालं, घराघरात हे काय झालं, तर द्विरुक्त शब्द झाला. काय झालाय, द्विरुक्त शब्द. आणि द्विरुक्त शब्द होत असताना म्हणजे डबल येत असताना शेवटचं जे काही हे असणार आहे, शब्द असणार आहे, त्याच्या सामान्य रूपावरती, ह्या रावरती काय येणार आहे, अनुस्वार येणार आहे. लेकरा, हे बघा, लेकरू, त्याचं शब्द सामान्य रूप झालं लेकरा. परत रिपीट झालं लेकरा,
पण ह्या शेवटच्या दुरुक्त शब्दांवरती, सामान्य रूप झालेल्या शब्दांवरती आपण काय देत असतो? अनुस्वार देत असतो. त्यानंतर मुला, मुलांत. मुला हा पहिला शब्द, मुलांत हे दुसरा शब्द, मूल हा मूळ शब्द, मूल हा शब्द. पण ज्यावेळेस आपण दुरुक्त करून लिहितोय त्यावेळेस काय होतंय? मुला, मुलांत आणि दुसऱ्या वेळेस दुसरा शब्द जो काय असणार आहे त्याच्या सामान्य रूपावरती आपण काय करत असतो? अनुस्वार देत असतो. हा दुसरा नियम. त्यानंतर तिसरा घटक कुठला आहे? की आदरार्थी अनेक वचन असेल किंवा बहुवचन असेल, काय असेल? आदरार्थी बहुवचन असेल तर त्यावरती आपण अनुस्वार देण्याची पद्धत आहे. बरं, गुरुजींनी, गुरुजी हे झालं नाव, नाम झालं. पण ज्यावेळेस आपण आदरार्थी वापरतो आणि त्याला काहीतरी अवयव जोडत असतो किंवा मग प्रत्यय जोडत असतो, विभक्ती असतील किंवा कुठलेही प्रत्यय असतील, ते जोडत असताना त्याचं जेव्हा सामान्य रूप होतं त्यावेळेस काय होतं बघा? आबा, आबांनी, वडील, वडिलांनी किंवा वडिलांना, वडिलांनी, वडिलांची. तर इथे अनुस्वार येतोय बघा. राज्यपाल हे झालं नाम, काय झालं? नाम. पण राज्यपालांचा, राज्यपालांनी, राज्यपालांकडे, तर तिथे आपण काय देतोय? अनुस्वार देतोय. अशा पद्धतीने अनुस्वाराचे उपयोग आपल्याला सापडतात किंवा अशा पद्धतीने अनुस्वार वापरला जातो. त्यानंतर बघा पुढचा घटक. आता काय होतं माहिती आहे का? की ज्यावेळेस अनुस्वाराच्या पुढे, आता मी ते वर्गीकरण सांगितलं तुम्हाला की अनुस्वार जेवढे काही व्यंजन आहेत ते वर्गीय आणि अवर्गीय, म्हणजे स्पर्श व्यंजने क, च, ट, त आणि प हे जे काही ते स्पर्श व्यंजने आहेत. त्या स्पर्श व्यंजनांव्यतिरिक्त जर कुठला व्यंजन आला असेल अनुस्वाराच्या पुढे तर त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवावे लागतील. मग ते कसे? तर बघा, अनुस्वाराच्या पुढे अवर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने म्हणजे कुठले? तर य, र, ल, व, श, स, ह, ळ, ज्ञ ही व्यंजने आल्यास अनुस्वाराचा उच्चार य, ल किंवा व यासारखा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यासारखा झालेला उच्चाराचा भास म्हणजे त्यालाच आपण काय म्हणत असतो? श्रुत होणे म्हणत असतो. काय म्हणत असतो? श्रुत होणे. श्रुत होणेच म्हणजे भास होणे. काय होणे? भास होणे. पण प्रत्यक्षात ते शब्द तसे लिहिले जात नाहीत. बघूत आपण पुढे. बरं, त्यामध्ये पहिला नियम काय सांगतोय बघा, की जर अनुस्वारापुढे य, काय सांगतोय मी? अनुस्वारापुढे जर य आला तर त्याचा उच्चार यची द्विरुक्ती झाल्यासारखा होतो. द्विरुक्ती म्हणजे काय? की य डबल डबल येतो. डबल येतो म्हणजे काय? त्याची द्विरुक्ती होते. मग द्विरुक्ती होते म्हणजे काय? समजा एक शब्द आहे संयोग, स वरती अनुस्वार आहे, इथे स वरती अनुस्वार आहे, संयोग. आता यात होतं काय? सच्या नंतर कोण आलंय? य आलाय. कोण आलाय? य आलाय. बरं, य आलाय तर त्याचा य हा स्पर्श व्यंजनांमध्ये येतो का? नाही. मग स्पर्श व्यंजनांमध्ये येत नाही तर त्याच्यासाठी अनुनासिक आहे का? नाही, अनुनासिक नाही. त्यामुळे काय होतंय? तर ह्या सचा उच्चार, यचा उच्चार हा डबल झाल्याचा, द्विरुक्त झाल्याचा आपल्याला दिसतं. आता द्विरुक्त होतं म्हणजे काय? तर हा यला य जोडून असा शब्द तयार होतोय, संयोग. स यला य जोडून द्विरुक्त होतं, जोड शब्द तयार होतो आणि योग, अशा पद्धतीने हे आपल्याला दिसतं. दुसरा संयम. आता संयम लिहित असताना हा संयम हा झाला आपण परसंवर लेखन. हे कुठलं झालं? परसंवर लेखन. पण ह्याऐवजी आपण लिहितो कसा? ही योग्य पद्धत आहे, संयम. ही पद्धत कशी आहे? योग्य आहे. पण ज्यावेळेस आपण ह्यांचा उच्चार करत असतो, काय करत असतो? उच्चार करत असतो, त्यावेळेस आपल्याला असा भास होतो की यला य जोडलेला आहे आणि त्या भासालाच आपण काय म्हणत असतो? श्रुत होणे म्हणत असतो. काय म्हणत असतो? श्रुत होणे म्हणत असतो. त्यानंतर दुसरा नियम बघा, की अनुस्वाराच्या पुढे जर ल आला, काय आला? अनुस्वाराच्या पुढे जर ल आला तर त्या अनुस्वाराचा उच्चार परत ल ची द्विरुक्ती झाल्यासारखा वाटतो. काय होतंय? ल ची द्विरुक्ती झाल्यासारखा, म्हणजे ल जोड तयार झाल्याचं दिसतं किंवा भासतं. त्याला आपण त्याचे उदाहरण बघा. संलग्न, काय शब्द आहे? संलग्न. असा लिहा किंवा मग ते ग, माफ करा, अशा पद्धतीने आपण लिहितो संलग्न. संलग्न म्हणजे समावेश झालेला किंवा त्याच्याच जोडीचा असलेला. बरं, मग त्यालाच आपण परसंवार लेखनामध्ये त्याचा उच्चार होत असताना कसा भासतोय आपल्याला? तो संलग्न, ल ला ल जोडलेला, ल ला ल जोडलेला भासतो. अनुस्वार भासत नाही तर आपल्याला काय सापडतं? तिथे ल ला ल
झाल्याचा किंवा दुरुक्त झाल्याचा, ल दुरुक्त झाल्याचं आपल्याला भासतं, पण प्रत्यक्षात तसं आहे का? नाही. हे हे योग्य नाही, हे योग्य आहे, हे योग्य नाही. बघा, संलाप. संलाप म्हणजे काय? भाषण देणे, संभाषण करणे किंवा बोलण्याची कला असणे. संलाप याला आपण सल्लाप असा ल दुरुक्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा भास होतो. लक्षात येते? ह्याला म्हणतात आपण शब्दांचा भास होणे. बरं, ह्यासोबत काय होतं माहिती का? जर समजा एखाद्या अनुस्वाराच्या पुढे र, व, श, स, ह, ळ, ज्ञ जर ही व्यंजने आली तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर त्याचा भास जो आहे आपल्याला तो व सारखा झाल्याचा दिसतो. कशासारखा झाल्याचा दिसतो? व सारखा. आता समजा सिंह हा आपण उच्चार करत असताना सिंह असा उच्चार करतोय, पण ह्याला उच्चारत असताना व चा उच्चार तिथे लपल्यासारखा दिसतो. मग याला आपण सिंह, सिंह व आणि हो तिथे असल्याचा दिसतो. पण यामध्ये ही जी लेखन पद्धती दिलेली बघा, ही सर्व लेखन पद्धती चुकीची आहे. ह्याचा जरी भास होत असला, काय होत असलं, भास होत असला की त्यामध्ये व आहे, पण हा प्रत्यक्षात लिखाणामध्ये, लेखन पद्धतीमध्ये वापरला जात, लेखनमध्ये वापरला जात नाही. हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. आता हेच शब्द वारंवार बरेच वेळेस बऱ्याच परीक्षांमध्ये जसेच्या तसे विचारलेले आहेत. शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्दांमध्ये ही गोष्ट येते, अनुस्वाराच्या नुसार किंवा अनुस्वार नियमानुसार कुठले शब्द शुद्ध आहेत, कुठले अशुद्ध आहेत. यामध्ये पहिला बघा, सिंह याला आपण सिंह अशा पद्धतीचा उच्चार झाल्याचा आपल्याला दिसतो. पण मूळ उच्चार किंवा योग्य लेखन पद्धत कुठली आहे, तर ही योग्य पद्धत आहे. अंश, अंश, अंश आणि अंश, 30 अंश. आता 30 अंश आहे की अंश आहे? आपण म्हणताना 30 अंशाचा कोण म्हणतो किंवा 90 अंशाचा कोण म्हणतो, पण ते व आहे का त्यामध्ये लिखाण पद्धतीमध्ये? नाही, तर त्यामध्ये अनुस्वार आहे, अंश. लक्षात येत आहे? त्यानंतर संसार हा सर्रासपणे वापरला जातो बघा शब्द, संसार, संसार हा शब्द वापरला जातो. पण खरं पाहता त्याची लिखाण पद्धत कशी आहे, तर संसार अशा पद्धतीची आहे. पण वापरामध्ये आपण काय म्हणून वापरतो, त्याला संसार म्हणून वापरतो, पण हे शब्द चुकीचे आहेत. त्यानंतर संशय आणि संशय. खरं तर संशय हा शब्द योग्य आहे, पण आपण उच्चारत असताना त्याला संशय घेतला, त्यांनी माझ्यावर संशय घेतला अशा पद्धतीत वापरतो. पण ते संशय म्हणजे सवरती अनुसार देऊन लिखाणाची योग्य पद्धत आहे. त्यानंतर संवाद. संवाद या शब्दामध्ये व दुरुक्त झाल्याचं वाटतं, पण ते दुरुक्त झालेलं नाही. उच्चारामध्ये भास होतो, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, श्रुत होणे म्हटलं होतं. तसा भास होतो, पण प्रत्यक्षात ते लिखाणामध्ये वापरलं जात नाही. त्यानंतर हे असे जे काही शब्द आहेत बघा, ही अशी जरी भासत असली किंवा अशी जरी उच्चारल्या जात असली तरी सुद्धा ते शब्द तसे लिहिले जात नाही. तर ते कशा पद्धतीने लिहिले जातात? अनुस्वार देऊनच लिहिले जातात. लक्षात येत आहे? अशा पद्धतीने आहे. त्यानंतर बघा पुढचा घटक आहे विसर्ग. आपण जे काही स्वरादी बघितलेत त्यातला पहिला आतापर्यंत आपण अभ्यासला अनुस्वार, आणि आता हा जो आहे तो कुठला आहे? विसर्ग. विसर्ग म्हणजे काय हो? विसर्ग म्हणजे उत्सर्जन करणे किंवा श्वास सोडणे किंवा हवा बाहेर टाकणे. लक्षात येत आहे? उत्सर्जन म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय? उत्सर्जन करणे किंवा हवा बाहेर टाकणे. मग हवा बाहेर टाकणे म्हणजेच एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपण हवेचा मार्ग सोडतो आणि हवा बाहेर टाकतो त्यावेळेस उत्सर्जन करतोय, त्यालाच आपण विसर्ग म्हणत असतो. आता याचा कुठे कुठे वापर होतो बघा, की विसर्गाचा उच्चार हा ह वर्णाला, कशाला? ह या वर्णाला थोडासा हिसका देऊन किंवा त्याच्यावर जोर देऊन किंवा थोडाफार त्याच्यावरती प्रेशर टाकून आपण उच्चार करत असतो. आता आपण एक घटक अभ्यासलो होतो की ह हा महाप्राण व्यंजन आहे. अभ्यासलो की पुढच्या याच्यात आहे अल्पप्राण महाप्राण, ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. मी याच्या संदर्भात रील अपलोड केली होती. तर ह हा महाप्राण म्हणून ओळखला जातो. महाप्राण म्हणजे काय? ज्यातून खूप मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडत असते. मग ज्यावेळेस आपण विसर्गाचा उच्चार करत असतो त्यावेळेस सुद्धा हवा बाहेर पडली जाते किंवा मग श्वास सोडला जातो, आणि हा श्वास सोडत असताना ह या वर्णाचा थोडासा उच्चार झाल्यासारखा आपल्याला वाटतो. काय होतंय? ह या वर्णाचा उच्चार झाल्यासारखा वाटतो. बरं, आणि विसर्गयुक्त शब्द हे कसे असतात हो? तत्सम असतात. तत्सम म्हणजे काय? संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले जे काही शब्द आहेत त्यांना आपण तत्सम शब्द म्हणत असतो. आणि हे जेवढे काही विसर्गयुक्त शब्द आहेत ते सगळे कसे आहेत? तत्सम आहे. संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत म्हणून त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. आणि तद्भव म्हणजे कुठले? त्यासारखे भासणारे, म्हणजे संस्कृत शब्दासारखे भासणारे पण बदल होऊन आलेले,
लक्षात येते, त्याला आपण तद्भव म्हणतो. हे शब्दांच्या जातींमध्ये आपण पुढे विस्तृतपणे अभ्यासणार आहोतच परत. बरं, यामध्ये आता बघा काही विसर्गाचे काही शब्द दिले आहेत. आता समजा मनः, मनस्थिती. काय मनस्थिती, तर इथे हचा उच्चार झाल्यावर काय दिसतो, हवा सोडल्या येते, मनस्थिती, मनस्थिती. त्यानंतर मनस्वास्थ्य, त्यानंतर मनपूर्वक. बघा मी मनपूर्वक स्वागत करतो. मनपूर्वक म्हणजे काय, तर इथे मननंतर हचा उच्चार झाल्यावर काय दिसतो बघा, ह म्हणजे हवा बाहेर सोडली जाते. आणि हवा बाहेर सोडली जाते म्हणजे तिथे हवेचा विसर्ग होतोय किंवा हवा उत्सर्जित होतीये, म्हणून तिथे विसर्ग देण्याची पद्धत आहे. त्यानंतर मनकामना, त्यानंतर मनपटल आणि मनपूत, हे काही शब्द आहेत जे मन या शब्दापासून तयार झालेले आहेत किंवा मग न या विसर्गापासून तयार झालेले आहेत. अंत, अंतः, अंतःकरण, अंतःकरण, त्यानंतर अंतःपुर, अंतस्थ, हे काही शब्द आहेत. त्याच्यानंतर नि, निश्वास, निसंदेह, त्यानंतर निशंक, निपक्ष, निस्पृह आणि निसत्व, सत्व नसलेला. आता हे जे काही अंतः, नि, आ, काही उपसर्ग म्हणून सुद्धा वापरले जातात. त्याचा अर्थ पण आपण उपसर्गांमध्ये अभ्यासणार आहोतच. माफ करा, उपसर्गांमध्ये त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत की उपसर्ग म्हणून ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याचे अर्थ काय होतात. तर नि म्हणजे काय, हा नकारार्थी आहे बघा, नकार. निसंदेह किंवा निश्वास म्हणजे श्वास सुद्धा नसलेला किंवा जिथे श्वास संपतो ते घटक. निसंदेह, निसंदेह म्हणजे काय की बिना संदेह घेता, बिना शंका घेता. निशंक म्हणजे काय, शंका न घेता. निपक्ष म्हणजे काय की पक्षपात न करता किंवा कुठल्याही पक्षाचा नसता. निस्पृह आणि निसत्व, सत्व नसलेला किंवा त्यात कुठल्या चव नसलेला, अशा पद्धतीचा. त्यानंतर दु, हा एक विसर्ग शब्द आपल्या भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. दुःशासन, दुःस्वप्न, दुस्साहस, आणि याचे सगळे अर्थ जे असतात ते कसे, दुष्परिणाम, दुष्परिणाम. तर हे अशा पद्धतीचे शब्द आहेत. चतु, चतुसूत्री, चार सूत्र. चतुशृंगी, त्यानंतर चतुसीमा. लक्षात आहे, इथे सुद्धा आपण काय करतो, विसर्ग देत असतो. काय करत असतो, विसर्ग देत असतो. त्यानंतर बहि, बहिस्थ, बहिसंधी, हे काही शब्द आहेत. त्यानंतर अंध, अंधपात, अंधपतन, अंधपतन. पण एक लक्षात ठेवा, अंधकार हा शब्द लिहित असताना इथे विसर्ग दिला जात नाही. हा अंधकार हा बिना विसर्गाचाच लिहिला जातो, हे विसर्ग नसतो इथे. असे काही शब्द आहेत की ज्यामध्ये विसर्ग दिला जात नाहीत आणि शुद्ध शब्द ओळखामध्ये हे नक्की विचारले जातात, त्यामुळे हे लक्षातच ठेवा. त्यानंतर यश, यशप्राप्ती, इथे सुद्धा काय केलं जातं, विसर्ग दिला जातो, यशप्राप्ती. लक्षात येते, अशा पद्धतीचे काही शब्द आहेत की यांच्यावरती विसर्ग दिला जातो. आता बघा पुढील काही शब्द आहेत, हे जे मी तुम्हाला सांगितलं की हे काही शब्द दिलेले आहेत, या शब्दांच्या ज्यामध्ये विसर्ग येत नाही, या शब्दांमध्ये विसर्ग देण्याची गरज नाही. त्यामध्ये मी तुम्हाला अंधपतन हा एक शब्द सांगितला होता, पण अंधकार हा शब्द एक आहे की ज्यामध्ये विसर्ग येत नाही. हा असाच, हे जे काही दिलेले आहेत हे सगळे शुद्ध शब्द आहेत आणि यामध्ये विसर्ग येत नाही. त्यानंतर धिक्कार, धी, इथे कुठेही विसर्ग येणार नाही. त्यानंतर हाहाकार, इथे विसर्ग येणार नाही. अंध, अंधश्रद्धा, असं होणार नाही, अंधश्रद्धा. हे चुकीचं होईल विसर्ग दिला तर, त्यामुळे हा शुद्ध शब्द आहे. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर तटस्थ, आता हे तटस्थ, तर हे तटस्थ असं होणार नाही. त्याच्यानंतर बघा मध्यस्थ, मध्यस्थ यामध्ये सुद्धा विसर्ग नसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पृथक्करण, इथे तसं होणार नाही, पृथक्करण असं होणार नाही. पृथक्करण हा एकच शब्द आहे ज्यामध्ये विसर्ग नसणार. घनश्याम असं होणार नाही, तर घनश्याम हा यामध्ये सुद्धा विसर्ग नाही. त्यानंतर पुढे मेघश्याम, हा मेघश्याम मध्ये सुद्धा मेघश्याम नाहीये, हा मेघश्यामच आहे, यामध्ये सुद्धा विसर्ग येणार नाही. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने हे विसर्ग आहे आणि स्वर, स्वरादींमध्ये आपण अनुस्वार आणि विसर्ग हे विस्तृतपणे अभ्यासले आहेत.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण शुद्ध लेखन नियम आणि व्यंजने यांची सुरुवात करूच. एक व्यंजनाचं लेक्चर आणि एक शुद्ध लेखनाचं लेक्चर, म्हणजे शुद्ध शब्द कसे ओळखायचे वगैरे याच्या संदर्भात आपण डिटेल लेक्चर घेऊ. धन्यवाद. तुमच्या जेवढे काही मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत फक्त ही लिंक शेअर करा, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. आणि जर काही नोट्स वगैरे हवे असतील तर टेलिग्राम चॅनल बघा, @अभिजात मराठी या चॅनलवरती, हे चॅनलचं नाव आहे @अभिजात मराठी. या चॅनलवरती नोट्स वगैरे अपलोड केल्या जातील आणि लेक्चरच्या नोट्स आणि लेक्चरच्या लिंक्स, तसंच जे काही नोट्स अपडेटेड असतील किंवा क्वेश्चन्स असतील ते ह्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत जातील. धन्यवाद. थांबू तिथे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.